नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपण एक यूट्यूबवर न्यू बॅच चालू केलेली आहे स्पेशल क्लास 8साठी. त्याच्यामध्ये आपण मॅथ्स शिकत आहोत. तर पहिले आपण चॅप्टर नंबर फर्स्ट घेतला, रॅशनल अँड इरॅशनल नंबर. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 आपण पूर्ण सॉल्व केलेला आहे. काही पूर्ण सॉल्व केला. नंतर आता प्रॅक्टिस सेट 1.2 आपण सॉल्व करत आहोत. तर पहा, कम्पेअर द फॉलोइंग नंबर. आता पहिले आपण 1.2 प्रॅक्टिस सेट घेतला, त्याच्यामध्ये 6 एक्झाम्पल सॉल्व केले. आता हे 7. आता पहा 15/12 आहे आणि 7/16 आहे. आता कम्पेअर द फॉलोइंग नंबर. कम्पेअर द फॉलोइंग नंबर म्हणजे कम्पेअर करायचं आहे आपल्याला, तुलना करायची नंबरची काय करायची आहे, तुलना. आणि त्याच्या जागी आपल्याला हे सिम्बॉल वापरायचे आहेत. एक आहे लेस दॅनचं, एक आहे इक्वल टू आणि हे काय ग्रेटर दॅन. हे 3 सिम्बॉल आपल्याला यूज करायचे आहेत. तर पहा आता 15/12 आहे आणि 7/16 आहे. याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. याच्यापैकी मोठा कोण आहे. आता 15/12 आणि 7/16 आहे. आपण काय करतो, नंबर जसे आहेत तसे लिहून घेतो. पहिले 15/12 आणि हा 7/16. आता पहा, आता डिनॉमिनेटर कधी सेम असते. तर आपण डायरेक्ट सांगितलं असतं की 15 कसा आहे, मोठा आहे, आणि 7 कसा आहे, लहान आहे. पण इथं डिनॉमिनेटर काय आहे, सेम नाही आहेत. मग डिनॉमिनेटर सेम करायसाठी आपल्याला काही एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतो, एक तर LCMची पद्धत आपल्याला काय करावं लागतं, यूज करायचे. तर LCMच्या नुसार आपण काय करू शकतो, आपण डिनॉमिनेटर सेम करू शकतो. तर पहा, आता 12 आणि 16चा काय काढायचा आहे आपल्याला, LCM कसा काढतो आपण, प्राईम नंबरचा आपण काय करतो, यूज. सर्वात लहान प्राईम नंबरचा पहिले सर्वात लहान प्राईम नंबरनुसार आपण सुरुवात करतो. आता पहा 2 या दोघांना भाग जाते का, जाते. 2 × 6 काय होते, 12, आणि 2 × 8 काय होते, 16. नंतर 2 × 3 काय होते, 6, आणि 2 × 4 काय होते, 8. इथं 3 न देऊ शकतो आपल्याला, 3, आणि इथं 4. इथं आपण नंतर 2 न देऊ शकतो. नंतर 1 जसा आहे तसा 2 × 1 2. तर हे झाले आपले नंबर. आपण काय केले, काय केलं आपण, याले LCM काढ. आता पहा, आता LCM घेतो आपण. सर्व जेवढा आपण मल्टिप्लिकेशन डिवाईड केले तेवढ्याचे आपण काय घेतो, या कॉलममधले सर्व नंबर जे राऊंड मारले त्या नंबरचं काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन करतो. तेव्हा आपल्याला काय भेटते, LCM. तर पहा 2 × 2 × 3 × 2 × 2. ते 1 × 1 आहे, तोच येणार आहे, म्हणून 1 काही घेत नाही आपण. आता 2-2च्या पेअर पडायच्या, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायसाठी सोपी जाईल. पहा आता 2 × 2 काय होते, 4, × 3 × 2 6, आणि हा 2 जसा आहे तसा 4 लहान घ्यायचे नंबर. 4 × 2 8, आणि हा 6 काय होते, 48. तर LCM काय आला आपला, 48. तर या 12 आणि 16च्या जागी कधी 48 आपण नंबर घेतला तर आपल्याला काय भेटते, सेम डिनॉमिनेटर. आता 15/12 आहे. आता 15/12 याच्यासोबत कधी कोणत्या नंबरसोबत कधी मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आपल्याला 48 भेटते. पहा 12 × 1 12, 12 × 2 24, 12 × 3 36, 12 × 4 48. 4 कधी घेतला आपल्याला तर काय भेटते, 48. आपण डिनॉमिनेटरमध्ये कधी 4 घेतला तर न्यूमिनेटरमध्ये सुद्धा काय घ्यायला लागेल आपल्याला, 4. म्हणून 15 × 4 60, आणि 12 × 4 48. हे झालं. नंतर आहे 7/16. आता 7/16 आहे. याच्यासोबत कशाचा मल्टिप्लिकेशन केला तर आपल्याला 48 भेटते. पहा 16 1 16, 16 32, 33 48. म्हणून 3 सोबत काय केला, मल्टिप्लिकेशन. आता डिनॉमिनेटर कधी मल्टिप्लिकेशन 3 घेतला तर न्यूमिनेटरमध्ये सुद्धा 3ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 7 × 3 काय होते, 21, आणि 16 × 3 काय होते, 48. तर आपले काय झाले, डिनॉमिनेटर काय झाले, सेम झाले. दिसते तुम्हाला 48. नंतर हे लिहून घेता तुम्ही. नंतर 15/12 12च्या जागी काय लिहू शकतो आपण, 60/48. मधात बॉक्स घ्यायचा. नंतर 21/48. आता या 2 नंबरचं कधी कंपॅरिझन करायला सांगितलं तर कोणी करू शकेल. आता काय, डिनॉमिनेटर सेम आहे. आता फक्त वरचं न्यूमिनेटरचं काय करायचं, कंपॅरिझन करायचं. 60 मोठा आहे की 21 मोठा आहे, कोण मोठा आहे, 60. तर मग जो मोठा असते त्याच्या इकडे काय देतो आपण, 2 टोक. समजलं. आता आपल्याला या नंबरच्या जागी काय कोणते नंबर घ्यायचे आहेत, 15/12 जे क्वेश्चनमध्ये दिलेले नंबर आहेत ते घ्यायचे, आणि हा बॉक्स करायचा.
नंतर 7/16 आणि सांगायचं कोणता नंबर मोठा होता 16/48 त्याचा फ्रॅक्शन काय होता 15/12 तर मग हा काय आहे मोठा आहे 15/12 काय मोठा. हे झालं विद्यार्थी मित्रांनो ॲन्सर. आता हे झालं आपण LCMच्या नुसार काढलं. आता आपण काढू क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं पहा. ॲन्सर एक ही मेथड आहे आणि एक दुसरी मेथड पहा. 15/12 जसा आहे तसा लिहून घ्यायचा 7/16. आता काय करायचं 15 × 16चा मल्टिप्लिकेशन. आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा इक्वल टू 7/12चा करायचा 7 × 12. आता 15 × 16 किती होतात 6×5 = 30. नंतर 3 कॅरी 6 × 1 = 6 6 × 3 9 हा 0 5 × 1 1 × 5 5 1 × 1 1 0 9 5 किती होतात 14. इथं 2 इथं 1 कॅरी येईल इथं 240 आणि 7 2 14 किंवा 2 7 14 1 कॅरी 2 7 1 7 आणि 1 8 इथं काय ते 84. आता याच्यामध्ये मोठा कोण आहे 240 मोठा आहे की 84 मोठा आहे कोण मोठा आहे 240 तर 240च्या इकडे पहा म्हणून हा आपला 15/12 का आला मोठा आला. आता 240 कुठून आला आपला 15/12 आणि बॉक्स करायचा आणि 7/16 हे झालं आपलं लास्ट ॲन्सर. अशा पद्धतीनुसार सुद्धा तुम्ही करू शकता आणि याच्यानुसार पण करू शकता. हे झालं आपलं 7 एक्झाम्पल. हे लिहून घेता तुम्ही व्यवस्थित. आता पहा विद्यार्थी मित्रांनो आता 8 नंबरचं -25/8 नंतर -9/4. आता पहा ॲन्सर काढायचा आपल्याला याचं नाव -25/8 जसा आहे तसा लिहून घ्यायचा आणि -9/4 तसा लिहून घ्यायचा. आता पहा आता तुम्हाला या 2 नंबरचं कंपॅरिझन करायचं आहे. आता 2 नंबरचं कंपॅरिझन करायचं आहे तुम्ही सांगू शकता की इथं 8 आहे आता इथं 4 आहे. आता 4मध्ये काय आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 8 भेटते करू शकता. डिनॉमिनेटर सेम करू शकता म्हणून -25/8 जसा आहे तसा लिहायचा कॉमा -9 आणि इंटू कधी पहा 4 × आपण 2 कधी केला तर खाली पण मल्टिप्लिकेशन 2 ने केलं तर वरती पण आपल्याला मल्टिप्लिकेशन काय 2 न करावं लागेल. आता 4 × 2 काय होते आपला 8 होती म्हणून -25/8 जसा आहे तसा लिहा आणि -9/2 काय होते 18 आणि 4 × 2 काय होते 8 होते. आता हे झाले आपले डिनॉमिनेटर काय झाले सेम. तर आपण सहज सांगू शकतो की -25/8 मधामध्ये बॉक्स आणि -18/8. आता याच्यामधला मोठा कोणा सांगू शकता तुम्ही. आता पहा -25 आणि -18 हे 2 नंबर आहे. न्यूमिनेटर आपल्याला फक्त न्यूमिनेटरचं कंपॅरिझन करावं लागतं जेव्हा डिनॉमिनेटर सेम असते तेव्हा. तर पहा आता दोघांपैकी मोठा कोण आहे आता दोन्ही मायनसचे नंबर आहे तर आपण सांगू शकतो दोन्ही मायनसच्या नंबरमध्ये जो सर्वात लहान असते तो काय असते मोठा असते. तर -18 काय मोठा आहे म्हणून -18च्या इकडे आपण 2 टोक देतो हा ग्रेटर त्यांचा सिम्बॉल आपला. आता -25/8 हा जसा आहे तसा आहे जो क्वेश्चनमध्ये आहे नंबर -25/8 याच्यात काही बदल केला नाही आपण परंतु आपण काय कशात बदल केला -18/8 -18/8च्या जागी काय घेऊ शकतो आपण -9/4. तर मोठा कोण आहे -9/4. हे झालं तुमचं ॲन्सर. अशा पद्धतीनुसार तुम्ही करू शकता डिनॉमिनेटर सेम करू. काही अडचण असल्या विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा. तुम्हाला कधी व्हिडिओ कधी आवडला किंवा तर एक कमेंट करा. तर पहा 9 नंबरचं घेऊ आता. (12/15) आणि 3,5 या 2 नंबरचा आपल्याला कंपॅरिझन. तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येईल कंपेअर द फॉलोइंग नंबर आणि एक नंबर देतील असं आणि कंपॅरिझन करून दाखवायचं आहे. आता डिनॉमिनेटर कधी सेम असतात. डिनॉमिनेटर काय म्हणतो आपण हे जे 15 आणि 5 आहे हे डिनॉमिनेटरमध्ये याला आपण डिनॉमिनेटर हे इथं कधी सेम असतात तर डायरेक्ट न्यूमिनेटरचं काय करायचं कंपॅरिझन करून दाखवायचं. पहा ॲन्सरमध्ये आता इथं डिनॉमिनेटर सेम नाही म्हणून आपल्याला LCM किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल किंवा इथं डिनॉमिनेटर सेम करून दाखवावं लागेल. पहा नाव 12/15 जसा आहे तसा लिहा कॉमा 3,5. आता पहा इथं 15 आहे इथं 5. आता 5मध्ये काही चेंज करू शकतो का आपण असं डिनॉमिनेटरमध्ये काही चेंज करू शकतो का पहा 5. आता असं
विचार करायचा की बाबा आपण 5मध्ये कधी 3 ॲड केला, 5 × 3 कधी केला तर आपल्याला 15 भेटेल, आणि 15 कधी भेटला तर आपले डिनॉमिनेटर सेम होतील. हे तुम्हाला जरासं विचार करावा लागेल. आता 12/15 आहे, कॉमा 3 × कधी आपण 3 केला किंवा 5 × 3 कधी केला तर काय होते, आपल्या डिनॉमिनेटर सेम भेटते. म्हणून 12/15 आणि 3 × 3 9 आणि हा 15. आता काय आला, डिनॉमिनेटर आपला सेम आला, तर आपण डायरेक्ट कंपॅरिझन कशाची करू शकतो, न्यूमिनेटरची कंपॅरिझन करू शकतो. 12 आणि 15 आहे, तर म्हणतात बॉक्स आणि 9 आणि 15 आहे. आता 12 मोठा आहे की 9 मोठा आहे, आता हे 12 सांगू शकतो आपण. कोणी पण सांगू शकतं, लहान विद्यार्थी सांगू शकते याच्यामध्ये मोठा कोण आहे, 12. म्हणून 12च्या इकडे काय करायचे, 2 टोक द्यायचे. याला 2 टोक का म्हणता आपण, तुम्हाला समजण्यासाठी. याला ग्रेटर दॅन म्हणतात, त्या साईनचा इज ग्रेटर दॅन असं रीड करतात. पण तुम्हाला समजलं पाहिजे की 2 टोकं ज्याच्या इकडे तो मोठा, मग 2 टोकं ज्याच्या इकडे तो मोठा, हे ध्यानात ठेवायचं. मग 12/15च्या जागी आपण काहीच नाही चेंज केला तर जसा आहे तसा. नंतर इथं बॉक्स घ्या, 9/15च्या जागी काय केलं आपण, 3/5 पाहिजे आपल्याला, म्हणून इथं 3/5. कोण मोठा याच्यात, 12/15. तर हे झालं तुमचं आन्सर. एक लास्ट राहिलं विद्यार्थी मित्रांनो, पहा अशा पद्धतीनुसार तुम्ही सॉल्व करू शकता. एक तर याचा एलसीएम आपण डायरेक्ट घेतला, काय आहे 15, दोघांच्या टेबलमध्ये 15 आहे म्हणून डायरेक्ट एलसीएम घेतला, समजलं. आता बा लास्ट आहे एक्झाम्पल 10 -7/11, -3/4. आता आहे ॲन्सर. आता तुम्ही सॉल्व करून पहा पहिले. आता तुम्हाला डायरेक्ट इथं माहीत पाहिजे 11 आणि 4 आहे, याच्यापैकी एलसीएम काय येईल पहा. 11च्या टेबलमध्ये बी 44 आहे, आणि आपण 4 गुणिला कधी 11 केलं तर 44 भेटतील, असा विचार करावा लागते, आणि आपला डिनॉमिनेटर सेम होईल. म्हणून -9 -7/11, -3/4. आता काय -7/11 जसा आहे तसा राहू द्यायचा, आणि याच्यामध्ये चेंज करायचं. आपण कधी एक तर एलसीएम काढायचा, एलसीएम काढणं शिकलो आपण, तशा प्रकारे एलसीएम काढा. नाही तिथं डायरेक्ट लिहू शकता तुम्ही. 4 × n. आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं सुद्धा -7/4 असं करू शकता तुम्ही, आणि इक्वल टू हे तुमच्या याच्यात मेथड आहे, याच्यानुसारही गेलं चालते. 7 × 4 काय होतात, 28 आणि 33, 11 × 3. मग याचा दोघांचा कंपॅरिझन करायचा, -28 आणि -33. याच्यापैकी मोठा कोण आहे, जो मायनसमध्ये लहान असते तो मोठा असते. हा मोठा आहे 33, म्हणून जो लहान आहे तो काय असते, मोठा असते 28. मग बॉक्स करून दाखवायचा, कोण मोठा, 28. मग आपण 28च्या जागी काय लिहू शकतो, -7/11, बॉक्स करायचा आणि सांगायचा -3/4. कोण मोठा आहे, -7/11. हे झाले विद्यार्थी मित्रांनो तुमचे क्वेश्चन सॉल्व. अशा प्रकारे तुम्ही या दोघांचे क्रॉस मल्टी अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व करू शकता. धन्यवाद.